स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आपण आहोत डहाणू येथील महालक्ष्मी माताच्या मंदिरामध्ये आणि आज आहे चैत्र पौर्णिमा, तसेच महालक्ष्मी जत्रेचा पहिला दिवस। आणि मी जिकडे उभी आहे तिथून जे आहे बरोबर रात्री 12 वाजता जो आहे पुजारी झेंडा घेऊन जो गडावर जातो त्याचा कार्यक्रम हा होणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। धन्यवाद। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता पुजारी ध्वज पूजेचे साहित्य नारळ घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून धावत जातात व 3 मैलाचे अंतर पार करून रात्री 3 वाजता डोंगरावर चढतात। तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतात व सकाळी 7 वाजता परत येतात। मुख्य म्हणजे डोंगरावर 600 फूट अंतरावर ध्वज लावण्यासाठी जातात। चैत्र पौर्णिमा ते चैत्र अमावास्या या कालावधीत येथे 15 दिवसाची मोठी जत्रा असते। यंदा म्हणजेच 2026 मध्ये 2 एप्रिल पासून ही जत्रा जी आहे ती सुरू झाली आहे। ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रेपैकी ही एक समजली जाते। या काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस्फूर्तीसाठी येतात। चैत्र पौर्णिमेला रात्री 12 वाजता डोंगरावरील मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या टोकदार शिखरावर देवीचा ध्वज चढविला जातो। जव्हारच्या राजघराण्याकडून देवीला ध्वज चढवण्याची परंपरा येथे आजही पाळली जाते।
झेंडा लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जे आहे भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत असेल आणि आता प्रत्येक जण जो आहे माता महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन देवी आईचं दर्शन घेतं, कारण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण रात्रभर हे मंदिर जे आहे ते देवीच्या दर्शनाकरता खुलं राहतं. भाविक येऊन इथे मोठ्या संख्येने देवीचं दर्शन घेतात. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर देवी आईचं दर्शन घ्या आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला घर बसल्या देवीचा हा दिव्य असा उत्सव पाहायला मिळेल. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता दी लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.